अपंग जनता दल संघटनेचे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष जाहीर खान यांच्या नेतृत्वात रिद्धपूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं होतं। दिव्यांग बांधवांना वाटण्यात येणारा 5% निधी वाटप करताना ग्रामपंचायत प्रशासनाकडून हयगय करून दिव्यांगाची दिशाभूल करीत असल्यानं ग्रामपंचायत प्रशासनाचा निषेध म्हणून अपंग जनता तर मोर्शी तालुका यांच्या वतीनं जाहीर खान यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं। और जे 5% निधी आहे ते सर्व लाभार्थ्याला भेटली पाहिजे। बरेच डाव आम्ही ग्रामविकास अधिकारी बरेच डाव असं सांगितलं आहे, पण त्यांना काही असं आम्हाला रिप्लेस आला नाही। और नंतर जेव्हा धोंडी द्यायचा सांगितलं बरेच वेळी दिव्यांगांना 5% निधीचे वाटप वेळेवर करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली। रिद्धपूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलेश पवार यांनी तात्काळ आंदोलनाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांना भेट दिली। आज आपल्या इथं श्री जाहीर खान अध्यक्ष जनता दल दिव्यांग यांनी जे काही उपोषणाचं बॅनर लावलं आणि मंडप टाकलं, याला आज लगेच सभा यांना भेट दिली। आम्ही बँकेला पाठवलेलं होतं, पण त्यामध्ये काही तांत्रिक इश्यू आल्याने अकाउंट नंबर चुकल्यामुळे आमचा चेक वापस आला। तरीही आज रोजी मी श्री जाहीर खान भाऊ यांच्या मागण्यानुसार असं आश्वस्त करू इच्छितो की उर्वरित जे काही लाभार्थी राहिले आहे त्यांना आम्ही 2 आठवड्यात पात्र लाभार्थी असतील त्यांना त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा जो काही दिव्यांगाचा ग्रामपंचायत मार्फत देणारा निधी आहे तो देऊ आणि आम्ही गाव त्याविषयी दवंडी देऊ। तरी मी जाहीर खान भाऊ यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे आमरण उपोषण मागे घ्यावे। उपोषणकर्त्यांच्या मागण्याबाबतीत चर्चा करून काही तांत्रिक बाबींची पूर्तता करून लवकरच निधी वितरित करून येणार असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं। ग्रामसेवक निलेश पवार यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तुर्तास थांबवण्यात आलं। जनता न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।